नमस्कार मित्रांनो, अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आपला जो काही चॅनल आहे अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस, या चॅनलवर मी जवळपास जे काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला माहीत असायलाच पाहिजे, कारण त्याच्यामधून आपल्याला नॉलेज तर भेटते। त्याच्यामुळे आपल्यामध्ये एक जागरूकता निर्माण होते किंवा काहीतरी आपण दुसऱ्यापेक्षा एक नवीन काहीतरी शिकण्याचा काय करत असतो, नेहमी प्रयत्न करत असतो। मित्रांनो, आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे एलपीजी गॅस बद्दल। असा मला वाटत नाही आता जवळपास प्रत्येकाच्या घरापर्यंत एलपीजी गॅसचा जो काही सिलेंडर आहे तो गॅस सिलेंडर काय झालाय, पोहोचलाय। त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घराघरामध्ये आता काय कशाचा यूज केला जातं, एलपीजीचा। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला तर भेटणारच आहेत। त्याच्यानंतर तुम्ही त्या बाबतीमध्ये किती जागरूक राहिले पाहिजे किंवा कोणत्याही गोष्टीचे वापर करताना कसं हाताळला पाहिजे। एखादा जो काही कलर आहे तो एखादा कलर आपल्याला काय इंडिकेट करत असतो, तो इंडिकेट केल्यानंतर आपल्याला कसं जागरूक राहायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा जो काही आता आपलं जे म्हणजे जे काही हे चालू आहे ना, ते कशामुळे अभ्यासातून आपल्याला काय करायचे मित्रांनो, समाज जागृती किंवा जनजागृती करायची, लोकांमध्ये त्या बाबतीबद्दल काय निर्माण झाली पाहिजे, जागरूकता निर्माण झाली पाहिजे। आता बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे तो मित्रांनो एलपीजी गॅस बद्दल आहे। कोणत्या गॅस बद्दल आहे मित्रांनो? एलपीजी गॅस। आता एलपीजी गॅस म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस। हा व्हिडिओ एकदम सर्वसामान्य व्हिडिओ असणार आहे, याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स असणार नाहीये। पण तुमच्या घरी तुम्हाला याच्याबद्दल नेहमी कधी प्रश्न पडणार आहेत, कधी कोणाच्या घरी समस्या उद्भवू शकते। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला या बाबतीमध्ये तरी खास करून तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन असावी, म्हणून मला माझा आज व्हिडिओ घेण्याचा काय पर्पज आहे मित्रांनो। आपल्याकडे आज टॉपिक आहे एलपीजी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस। तर मित्रांनो, मी तुम्हाला आज शिकायचं काय ते म्हणजे माहीत ठेवायचं काय हे सांगतो, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली तो टॉपिक समजेल। तर पहिला क्वेश्चन आहे आपला, जो एलपीजी गॅस असतो तो गॅसचा सिलेंडर असतो। त्या सिलेंडरचा जो रंग आहे किंवा कलर आहे तो लालच का बरं असतो, हा आपला पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, ज्या वेळेस घरामध्ये ही एलपीजी गॅस लीक होत असते, प्रत्येकाच्या घरामध्ये होत असते मला माहिती आहे। ते जेव्हा लीक होत असते, त्या लीक झाल्यानंतर त्याच्यामधून जो वास येतो तो कशामुळे येत असतो, आणि वास येण्यामाग तुम्हाला काय जागरूक करण्यासाठी किंवा काय इंडिकेट करण्यासाठी तो वास येत असतो, तर त्याच्या मागे तुम्हाला काय समजून घ्यायचं मित्रांनो, रिझन समजून घ्यायचं। कारण ही एलपीजी गॅस जेवढी दिसते तेवढी सोपी नाही आहे का, कारण याच्यामध्ये हाताळताना जर तुमच्याकडून काही गलती झाली, काही लीक झालं तर त्याचा स्काय पण होतो मित्रांनो, स्फोट पण होत असतं। अशा प्रत्येक बहुतच्या घरांमध्ये काय झालं मित्रांनो, एलपीजी गॅसचे सिलेंडर स्फोटमुळे अपघात पण झाले। तर ते होऊ नये, तुमच्यामध्ये याच्याबद्दल जागरूकता असावी। या सगळ्या याच्याबद्दल माझं म्हणणं म्हणजे मनापासून तळमळीपासून सांगणं तेच आहे की तुम्ही ते समजून घ्या। मित्रांनो, हा जो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस नावाचा जो काही एलपीजी गॅस असतो ना, हा जो गॅस असतो मित्रांनो, हा हायड्रोकार्बन पासून बनलेला असतो। आता हायड्रोकार्बन म्हणजे काय, असे एलिमेंट ज्याच्यामध्ये असे गॅसेस असतात ज्याच्यामध्ये हायड्रोजन, कार्बोजन हे सगळे एलिमेंट काय असतात, प्रेझेंट असतात। तर याच्यामध्ये मग नेमका कोणते गॅसेस प्रेझेंट असतात मित्रांनो, याच्यामध्ये असतात प्रोपेन। तुम्हाला विचारतो एलपीजी गॅस मध्ये नेमका कोणते गॅसेस असतात, तर ते काय असतात मित्रांनो, प्रोपेन असते, एन ब्युटेन, आयसोब्युटेन नावाचे काय असते मित्रांनो, एलपीजी गॅस मध्ये गॅस असते, हा गॅसेस असतात। मग ह्या जो गॅसेस आहेत, हे जे काही वायू रूपामध्ये गॅसेस आहेत, हे त्या जो गॅस तुमचा कंटेनर असतो ना, हंडा, तो गॅसचा हंडा जो असतो ना, त्याच्यामध्ये जास्त दाबाने काय केलं जाते, ती गॅस भरली जातात। जास्त दाबाला भरल्यानंतर त्याचं कशामध्ये रूपांतर केलं जातं, लिक्विफाईड म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये जल रूपात त्याचं काय केलं जातं, रूपांतर म्हणजे लिक्विफाईड केलं जातं। आणि ते लिक्विफाईड जे गॅस आहे ते तुम्हाला स्वयंपाकासाठी घरी कशासाठी केलं जातं, वापरलं जातं। आणि त्या गॅसच्या ज्या काही जेव्हा लिक्विफाईड गॅस आहे त्या हांड्यामध्ये भरली जाते, त्यावेळेस त्या हांड्यामध्ये किंवा त्या सिलेंडरमध्ये एक केमिकल टाकला जातो, त्याचं नाव आहे मित्रांनो मरकॅप्टन्स। काय? मरकॅप्टन्स काय? मरकॅप्टन्स नावाचा जो केमिकल आहे तो त्या गॅसच्या सिलेंडरमध्ये काय केला जातो मित्रांनो, टाकला जातो। कोणता? मरकॅप्टन्स नावाचा केमिकल आहे, तो एलपीजी गॅस मध्ये काय केला जातो मित्रांनो, टाकला जातो। आता हा मरकॅप्टन्स टाकण्यामागे रिझन काय असते लक्षात ठेवा। तर ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये एलपीजी गॅसचा सिलेंडर चालू असते, कधी कधी त्या गॅसच्या सिलेंडर मधून ती जी गॅस आहे ती काय होत असते मित्रांनो, लीक होत असते। मग लीक झाले हे आपल्याला समजलं पाहिजे का, कारण हे जे आयसोब्युटेन हे जे गॅसेस असतात, एलपीजी गॅसेस हे स्मेललेस असतात, म्हणजे याचा वास येत नाही। मग हे लीक होऊन जरी तुमच्या रूमवर पसरले तरी त्याचा वास येत नाही।
तो वास आला पाहिजे आणि गॅस लीक झाली हे समजलं पाहिजे, त्याच्यासाठी या एलपीजी गॅसमध्ये मित्रांनो मर्कॅप्टस नावाचा एक केमिकल टाकला जातो आणि ज्यावेळी तुमचा गॅस लीक होतो त्यावेळेस तो गॅसचा जो स्मेल येत असतो तो या गॅसचा स्मेल नसून तो कशाचा असतो, या मर्कॅप्टनचा असतो मित्रांनो. कशाचा असतो हा मर्कॅप्टनचा, कशाचा असतो मित्रांनो, तो स्मेल असतो तो मर्कॅप्टनच्या केमिकलचा काय असतो, वास असतो. हा मर्कॅप्टन तुम्हाला इंडिकेशन करत असतं किंवा जागरूक करत असतं का ती जे स्मेल येत आहे ते स्मेल त्या गॅसच्या सिलेंडर मधून लीक झाल्यामुळे येत आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होऊ शकते मित्रांनो, धोका होऊ शकते. आता तिसरा प्रश्न, आपला पहिला प्रश्न आहे तो वास कशामुळे येत होता, हा मर्कॅप्टन मुळे येत होता. त्याच्यामुळे तुम्हाला काय इंडिकेट केलं जातं की एलपीजी गॅस जो काही जो सिलेंडर आहे तो काय झालाय, लीक झालाय. आता तो लाल रंगाचाच सिलेंडर मध्ये का भरला जातो मित्रांनो, तर याचा सायंटिफिकली फॅक्ट असा आहे, जो काही रेड कलर आहे ना मित्रा, रेड म्हणजे लाल कलर आहे, हा थोडासा हा डेंजर काय करत असतो, इंडिकेट करत असतो. काय इंडिकेट करत असतो, तर डेंजर झोन इंडिकेट करत असतो. तर मित्रांनो ज्या वेळेस तुमच्या घरी हा गॅसचा सिलेंडर येत असतो तो रेड कलर मध्ये येत असतो, त्याच्या मागचं रिझन असं आहे की त्या सिलेंडर मध्ये जे काही असणारे एलपीजी नावाच्या गॅसेस असतात, ते प्रोपेन, एन ब्युटेन, आयसोब्युटेन ह्या ज्या गॅसेस असतात त्या गॅसेस खूप हाय कम्प्रेसिव्हली त्याच्यामध्ये भरलेले असतात आणि ते भरलेले असल्यामुळं तो जो गॅस आहे, तो जो सिलेंडर आहे, तो कधी पण काय होऊ शकते, स्फोट होऊ शकते. कधी जेव्हा तुम्ही घरात त्याचा यूज करताय, कधी कधी तो जर लीक झाला, काही झाला तर तो स्फोट होऊ शकते, त्याच्यामुळे कधी जीवितहानी होऊ शकते. हे सगळे तुमच्या नेहमी मनात यावं आणि तो गॅसचा सिलेंडर पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये एक आयडिया निर्माण व्हावी किंवा तुमच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी. हा गॅसचा हांडा आहे, हा कसा आहे मित्रांनो, डेंजर. कसा इंडिकेट करतोय, डेंजर. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी काय आहे, एक प्रकारची आपल्याला काय म्हणता येईल त्याला, एक आपल्याला त्या गॅसच्या सिलेंडर बद्दल कसं राहिलं पाहिजे, जागरूक राहिले पाहिजे, हे आपल्याला नेहमी कोण इंडिकेट करून देत असतं, रेड कलर. आणि त्याच्यामुळे तो जो गॅसचा सिलेंडर आहे तो कोणत्या कलर मध्ये पाठवला जाते, रेड कलर. एकदा पुन्हा सांगतो मित्रांनो, लक्ष द्या, जो रेड कलरचा सिलेंडर आहे तो रेड कलरचा सिलेंडर तुमच्या डोक्यामध्ये नेहमी जागरूकता तयार करत असतं की या गॅसमध्ये जे काही, या गॅसच्या सिलेंडरमध्ये ज्या काही गॅसेस आहेत त्या खूप हाय प्रेशरनी भरलेल्या असतात आणि त्या चुकून जर कधी लीक झाल्या, रूम मध्ये पसरल्या आणि जर ते जर बर्न झाल्या तर ते आग लागू शकते, कधी स्फोट होऊ शकते, तर कधी त्याच्यामुळे जीवित हानी होऊ शकते, कधी मोठ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस आग लागू शकते, स्फोट होऊ शकतात. हे सगळे घडू नये त्याच्यामुळे नेहमी तुम्ही ते वापरत असताना नेहमी सतर्क राहिलं पाहिजे, नेहमी जागरूक राहिलं पाहिजे. गॅसचं सिलेंडर तुम्ही बंद केलंय की नाही हे चेक केलं पाहिजे. गॅस ज्या ठिकाणी वापरताय त्या ठिकाणचं वातावरण थोडंसं मोकळा खुला ठेवलं पाहिजे, बाहेरून हवा खेळती आली असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जागरूक ठेवण्यासाठी किंवा तुमच्या मनामध्ये ते एक विचार तयार करण्यासाठी तुमचा जो रेड कलरचा जो गॅस सिलेंडर आहे तो काय केलेला असतो, ठेवलेला असतो मित्रांनो. तो तुम्हाला नेहमी सतर्कतेची काय देत असतो, एक इंडिकेशन किंवा एक तुम्हाला सतर्कतेचा एक इशारा देत असतो की त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे, नाही गॅस आहे बंद करायचंय, नाही स्फोट होऊ शकते, नाही ते गॅस रेड कलर आपल्याला दिसतंय ते लीक होऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो कशाचा कलर दिलाय मित्रांनो, त्याला रेड कलरचा मित्र आहे. चाहो तर ते ग्रीन बी कलर देऊ शकले असते हंड्याला, येलो बी कलर देऊ शकले असते ना, मग ते रेडच कलर का, कारण रेड कलर कशाचा झोन आहे मित्रांनो, डेंजरचा झोन आहे. ज्यावेळी एखादी गोष्ट डेंजर झोन मध्ये त्याला जागरूकता करायची असते त्यावेळी काय इंडिकेशन दिलं जातं, रेड कलरचं इंडिकेशन दिलं जातं. अँब्युलन्स खूप दुरून आली तरी ते येत आहे, त्यांना जाऊ द्यायचं असतं म्हणून ते कसं रेड कलरने दाखवतात. सेम सिग्नल जे असते आपल्या चौकातलं ते सिग्नल पण रेड कलरने दाखवतं, कारण डेंजर झोन आहे, समोर गेलं तर ऍक्सिडेंट होऊ शकते म्हणून तुम्ही थांबा, त्यांना बाकीच्यांना जाऊ द्या असं इंडिकेशन असतं. ह्या सगळ्या गोष्टी काय मित्रांनो काहीतरी नवीन शिकण्यासारख्या असतात. भलेही टॉपिक जो आहे तो आपल्या अभ्यासाशी संबंधित असो नसो, आपल्या घरच्यांची काळजी म्हणून तो काय माहित पाहिजे, आपल्याला त्याबद्दल माहित पाहिजे. आता हा जो एलपीजी गॅस आहे मित्रांनो, या गॅसचा जो शोध आहे तो कोणी लावला होता, वॉल्टर स्नेलिंग यांनी लावला होता. त्याची एक अमेरिकन गॅसोल नावाची कंपनी होती, त्याच्या थ्रू त्यांनी काय लावलं होतं, एलपीजी गॅसचा शोध लावला होता. यांनी जर त्या वेळात शोध लावला नसतं तर आज आपल्या घरचे, आपल्या ज्या काही आया बहिणी आहेत ते कशावर आपल्याला स्वयंपाक करावा लागला असता, चुलीवर स्वयंपाक करावं लागलं असतं, लाकडं जाळून स्वयंपाक करावं लागलं असतं. मित्रांनो एलपीजी जो आहे तो लाकडापेक्षा चांगला का बरं आहे ते सांगतो, लाकूड जाळण्यापेक्षा. कारण जेव्हा तुम्ही लाकूड जाळत असता तेव्हा त्यामधून खूप सारे हायड्रोकार्बन बाहेर येत असतात, मग त्याच्यामध्ये सल्फर असेल, कार्बन डायऑक्साईड, मोनॉक्साईड, हे सगळे जेव्हा तुमच्या त्या धुरामधून येत असतात त्यावेळी तुमच्या बॉडीला काय होत असतं मित्रांनो, इन्फेक्शन किंवा अफेक्शन होत असतं, हानिकारक असतं ते गॅस.
त्याच्यामुळे लाकडं जेव्हा पेटवतो तेव्हा तो धूर निघत असतं, तो खूप हानिकारक असतो आणि तो धूर एलपीजी गॅसच्या मधून काय होत नाही, निघत नाही. त्याच्यामुळे काय फायदेशीर गॅस आहे. आणि जरी माझी जेवढी चांगली असली ते प्रत्येक गोष्टीचं काय असते, एक हँडलनेस काय करायला लागते, जागरूकता ठेवली पाहिजे. हा एलपीजी गॅस खूप चांगला आहे. लाकडा जाळून ते पर्यावरण प्रदूषित करण्यापेक्षा एलपीजी गॅसचा चांगला वापर करून, जागरूकतेने वापर करून आपण काय केलं पाहिजे, वापर केलं पाहिजे. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता मित्रांनो. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण याच्याबद्दलचे काही खूप सारे मी नवीन नवीन टॉपिकचे व्हिडिओ टाकत असतो. जनजागृती होईल त्याच्यातून, लोकांपर्यंत पोहोचवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.